Hello and welcome to my channel which is Civil Engineering Dice. गेल्याच आठवड्यात मी तुम्हाला म्हाडाचा सिलेबस शेअर केला तर त्याच्यामध्ये काय होतं की एस्टिमेशन अँड कॉस्टिंग असा एक छोटासा टॉपिक आहे तर त्याच्याबद्दलच आज आपण बोलणार आहोत. सुरुवातीला आपण बघूयात एस्टिमेशन म्हणजे काय. एस्टिमेशन म्हणजे एक अशी टेक्निक आहे ज्याच्यामधून आपण एखाद्या प्रोजेक्टसाठी लागणारी किंवा आता तुम्ही एखादा प्रोजेक्ट कन्स्ट्रक्ट करायचं ठरवलं तर त्याच्यासाठी किती कॉस्ट येऊ शकते किंवा किती मटेरियल लागू शकतं तर आपण त्याचं एक अप्रॉक्सिमेट बजेट बनवतो तर त्याला एस्टिमेशन असं म्हणतात. तर एस्टिमेशन बनवण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टींची गरज आहे तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा जो तुम्ही प्रोजेक्ट बनवणार आहात त्या प्रोजेक्टचा लेआउट प्लॅन, त्याच्यानंतर स्पेसिफिकेशन्स म्हणजे तुमच्या मटेरियलचे स्पेसिफिकेशन्स असू द्या किंवा लेबरचे वर्कमनशिपचे स्पेसिफिकेशन्स असू द्या तर तुम्हाला स्पेसिफिकेशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे रेट्स, सगळ्या मटेरियल्सचे रेट, युनिट रेट्स किंवा लेबर रेट तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर याच बेसिसवरती तुम्ही एस्टिमेट बनवू शकता. तर हे एस्टिमेट्स बनवण्याचे टाईप्स कोणते कोणते आहेत तर फर्स्ट आहे अप्रॉक्सिमेट कॉस्ट एस्टिमेट, त्याच्यानंतर येतं प्लिंथ एरिया एस्टिमेट, त्याच्यानंतर येतं क्युबिक कॉस्ट किंवा क्युबिक कंटेंट एस्टिमेट किंवा युनिट बेस एस्टिमेट, डिटेल्ड एस्टिमेट, त्याच्यानंतर येतं ॲन्युअल रिपेअर एस्टिमेट, स्पेशल रिपोर्ट एस्टिमेट, रिवाइज एस्टिमेट आणि सप्लिमेंटरी एस्टिमेट. तर अप्रॉक्सिमेट एस्टिमेटमध्ये काय होतं की तुम्ही एखाद्या प्रोजेक्टसाठी लागणारी अप्रॉक्सिमेट कॉस्ट किती येऊ शकते हे तुम्ही अंदाजे काढता की पर स्क्वेअर फीट कॉस्ट आपल्या एरियामध्ये किती आहे आणि त्याच्या हिशोबाने तुम्ही करता. त्याच्यानंतर आहे प्लिंथ एरिया एस्टिमेट, त्याच्यामध्ये पण कसं होतं की तुम्ही प्लिंथचा एरिया कॅल्क्युलेट करता, पर स्क्वेअर फीट किती कॉस्ट जाऊ शकते प्लिंथ एरियावरती, तोच रेट तुम्ही टोटल एरियाला मल्टिप्लाय करता तर त्याच्यावरून तुम्हाला प्लिंथ एरिया मेथडने अप्रॉक्सिमेट एस्टिमेट भेटून जातो. त्याच्यानंतर येतं क्युबिक कंटेंट एस्टिमेट म्हणजे पर क्युबिक मीटर कॉस्ट किती जाते. आता तुम्ही RCC वर्क करताय तर एका क्युबिक मीटरची कॉस्ट समजा 5,000 रुपये चालली आहे तर तुम्ही टोटल क्युबिक मीटर क्वांटिटी किती येणार आहे तर त्याच्या बेसिसवरती टोटल तुमचा RCCसाठी किती खर्च येऊ शकतो किंवा ब्रिक वर्क करताय तर एका क्युबिक मीटरला ब्रिक वर्कला किती खर्च येतोय त्याच्याप्रमाणे टोटल क्वांटिटीला किती येऊ शकतो हे तुम्ही अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेट करता. तर याला आपण म्हणू शकतो क्युबिक कंटेंट एस्टिमेट. त्याच्यानंतर येतो डिटेल एस्टिमेट. तर डिटेल्ड एस्टिमेटमध्ये काय असतं की तुम्ही प्रत्येक एलिमेंटचा म्हणजे प्रत्येक रूम वाईज किंवा तुम्ही प्रत्येक स्लॅब वाईज प्रत्येक एक एलिमेंट तुम्ही पूर्ण कॅल्क्युलेट करता आणि त्याच्यावरून तुम्ही त्याचे रेट्स काय आहेत, युनिट रेट काय आहेत तर त्याच्याने मल्टिप्लाय करून डिटेल एस्टिमेट प्रिपेअर करता. तर याला डिटेल्ड एस्टिमेट असं म्हणतात. त्याच्यानंतर आहे ॲन्युअल रिपेअर एस्टिमेट. ॲन्युअल रिपेअर एस्टिमेटमध्ये काय येतं की तुम्ही जर आता बघितले एखादी बिल्डिंग कंप्लीट झाली आहे तर त्याच्या बेसिसवरती तुम्हाला मेंटेनन्स चार्जेस असतात बघा तर त्याच्याप्रमाणे इयरली काहीतरी मेंटेनन्स येतो बिल्डिंगला. वॉटरप्रूफिंगचं काम असू द्या किंवा पेंटिंगचं वर्क आहे तर ते वर्षातून एकदाच तुम्ही करताय तर तो ॲन्युअल कॉस्ट रिपोर्टमध्ये एस्टिमेट जातो. त्याच्यानंतर आहे स्पेशल रिपोर्ट एस्टिमेट. आता समजा की तुमचं कन्स्ट्रक्शन कंप्लीट होत आले किंवा तुम्ही एखाद्या रूमचा टायलिंग वर्क कंप्लीट केलं आहे आणि एखादी टाईल तुटली आणि तेव्हा तुमच्या लक्षात आलं की हे पूर्ण टाईलची क्वालिटी आहे ती खराब आहे तर तुम्ही पूर्ण टायलिंग वर्क आहे ते रिपीट करता. तर ते जे रिपीट काम तुम्ही करताय तर त्याला स्पेशल रिपोर्ट एस्टिमेट, कारण तुम्ही ते एक स्पेशल कामच टायलिंग वर्क हे एक स्पेशल काम तुम्ही कंप्लीट करताय तर त्याला स्पेशल रिपोर्ट एस्टिमेट असं म्हणतात. त्याच्यानंतर रिवाइज एस्टिमेट. रिवाइज एस्टिमेटमध्ये काय होतं की आता मी बजेट बनवलं किंवा एस्टिमेट प्रिपेअर केला आणि काही कारणानिमित्त 1 वर्ष माझं काम बंद पडलं समजा किंवा आता लॉकडाऊनमध्ये जसं झालं होतं की 1-2 वर्ष प्रोजेक्ट सगळे ठप्प झालेले पण त्या प्रोजेक्टसाठी लागणारी कॉस्ट किती असणार आहे अप्रॉक्सिमेट तर ती ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेली होती पण लॉकडाऊनमुळे म्हणा किंवा बाकीच्या काही गोष्टींमुळे लेबरच्या किमती वाढल्या, मटेरियलच्या किमती वाढल्या
तर त्याच्या हिशोबाने म्हणजे आत्ताच्या रेटच्या हिशोबाने आपण एक बजेट परत रिवाईज करतो. तर ते रिवाईज झालेलं बजेट समजा 5%च्या अबोव असेल, म्हणजे तुमची जी अमाऊंट आलेली आहे इंटू 5% केलं तर ती टोटल जी अमाऊंट असेल 5%पेक्षा जास्त असेल तुमचे टोटल बजेटचे अमाऊंट, तर ते रिवाईज एस्टिमेट तुम्हाला क्लायंटला म्हणा किंवा हायर अथॉरिटीला सबमिट करावा लागतो. तर तो येतो रिवाईज एस्टिमेटमध्ये. त्याच्यानंतर आहे सप्लिमेंटरी एस्टिमेट. म्हणजे आता तुम्ही एखादं काम घेतलंय की एखादा बंगलो बनवायचं काम आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा काम दिलं, लँडस्केपिंगचं असेल किंवा स्कल्पचर वगैरे करायचे आहेत, बाहेर गझेबो बनवायचे, तर ते एक्स्ट्रा काम तुम्ही करत आहे. म्हणजे तुम्हाला ज्या काम दिलेलं आहे त्याचा एस्टिमेट तुम्ही ऑलरेडी बनवला असेल, तर त्याच्या व्यतिरिक्त जे एक्स्ट्रा वर्क देतात त्याला सप्लिमेंटरी एस्टिमेट असं म्हणतात. काम स्टार्ट होण्याच्या अगोदर हा एस्टिमेट बनवणं का गरजेचं आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा की तुम्हाला एक थोडक्यात आयडिया येऊन जाते की आपण ज्या बजेटमध्ये हा प्रोजेक्ट कंप्लीट करण्याचा विचार करतोय, तर हा प्रोजेक्ट त्या बजेटमध्ये कंप्लीट होणार आहे की नाही. त्याच्यानंतर हे काम होण्यासाठी किती वेळ लागेल, तर टाईम किती कन्झ्युम होईल किंवा किती वर्षासाठी हा प्रोजेक्ट आहे ते अगोदरच क्लिअर होईल. त्याच्यानंतर तिसरं काम असं की जेव्हा टेंडर्स वगैरे भरण्यासाठी येतात, तर एखाद्या प्रोजेक्टच्या कामासाठी किती कॉस्ट जाऊ शकते हे आपल्याला आधीच कळतं. त्याच्यावरूनच आपण कॉन्ट्रॅक्टरकडून कोटेशन्स वगैरे घ्यायचे असतील, तर आपल्याला जे प्रोजेक्टसाठी कॉस्ट लागणार आहे त्याच्या हिशोबाने आपण कोटेशन्स वगैरे मागवून घेऊ शकतो. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट अशी की आपण किती खर्च करतोय तर त्याच्यावरती आपला कंट्रोल राहतो, कारण आपल्याला माहिती आहे आपलं बजेट एवढंच आहे. तर त्याच्या हिशोबाने आपण जे एक्सपेंडिचर आहेत साईटवरती होणारे, तर त्याच्यावरती आपण कंट्रोल ठेवू शकतो की कोणत्या कामासाठी किती खर्च होईल किंवा किती खर्च एक्स्ट्रा होतोय किंवा किती कमी होते, तर त्याच्या हिशोबाने आपण एस्टिमेट बनवू शकतो. बनवण्याच्या अगोदर आपण जो एक अप्रॉक्सिमेट बजेट बनवतो त्याच्यावरून कळतं की या गोष्टी आपल्याला विचारात घेता येतात. तर हा एस्टिमेट आहे तो बनवण्यासाठी प्रोसिजर काय आहे किंवा मेथड्स काय आहेत, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण डिटेल्ड एस्टिमेट बनवतो. डिटेल्ड एस्टिमेटमध्ये काय येतं की तुम्ही प्रॉपर त्याचं क्वांटिफिकेशन करता, लेंथ, विड्थ, डेप्थ किती आहे प्रत्येक गोष्ट आपण कॅल्क्युलेट करतो, मेजर करतो. त्याच्यानुसार त्याच्या क्वांटिटी किती येणार आहेत. त्याच्यानंतर त्या प्रत्येक मटेरियलची युनिट कॉस्ट किती लागेल ते आपण पहिल्यांदा प्रिपेअर करतो. त्याच्यानंतर थर्ड येतं की एक आपण ॲबस्ट्रॅक्ट बनवतो, म्हणजे तुम्ही जी क्वांटिटी बनवली आहे त्याचा रेट किती येणार आणि टोटल अमाऊंट किती येऊ शकते. तर ही सगळी मेथड आहे एस्टिमेट बनवण्याची. एस्टिमेट बनवण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टींची रिक्वायरमेंट असणार आहे, तर जसं मी पहिल्यांदा सांगितलं तसं की तुमच्याकडे मेन ड्रॉइंग लेआउट असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मटेरियल स्पेसिफिकेशन किंवा वर्कमनशिप स्पेसिफिकेशन्स माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर येतं तुमचं रेट्स, युनिट रेट मटेरियलचा माहीत असणं गरजेचं आहे. तर एस्टिमेट बनवताना आपल्याला ड्रॉइंग्स माहीत असणं का गरजेचं आहे किंवा रेट्स माहीत असणं का गरजेचं आहे, तर ड्रॉइंग माहीत असणं याच्यासाठी गरजेचं आहे की मी जसं तुम्हाला सांगितलं प्रत्येक गोष्ट आपण मेजर करून घेणार आहे. म्हणजे वॉल जरी तुम्ही मेजर करणार असाल तरी ती तुम्हाला ड्रॉइंगवरूनच माहीत पडेल की किती मीटरची वॉल आहे, किंवा बीम घेतलाय तर बीमची लेंथ किती आहे, डेप्थ विड्थ किती आहे, हे सगळं तुम्हाला ड्रॉइंग बघितल्यानंतरच क्लिअर होईल. त्याच्यानंतर सेकंड येतं स्पेसिफिकेशन्स. त्या स्पेसिफिकेशन्समुळे तुम्हाला काय क्लिअर होतं की एखादं तुम्ही मटेरियल घेताय, म्हणजे आता तुम्ही समजा टाईल्स बसवताय, तर तुम्ही 300 बाय 300च्या टाईल्स बसवणार आहात की 600 बाय 600च्या टाईल्स बसवणार आहात, तर त्याच्यावरून आपण किती क्वांटिटी मागवायची, तर हे सगळं आपल्याला क्लिअर होतं. त्याच्यानंतर येतं रेट्स. रेट्स माहीत असणं का गरजेचं आहे, तर आपल्याला प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक मटेरियलचा युनिट रेट काय आहे ते आपल्याला समजतं. त्याच्यानंतर या प्रोजेक्टसाठी आपल्याला किती कॉस्ट लागेल रेट्सवरूनच समजणार. त्याच्यानंतर येतं की ट्रान्सपोर्टेशन, या मटेरियलसाठी ट्रान्सपोर्टेशन चार्जेस किती लागणार आहेत ते आपल्याला समजतं. त्याच्याबरोबर हे मटेरियल मागवताना आपल्याला स्किल लेबर किती लागणार, अनस्किल लेबर किती लागणार आहेत,
तर ते देखील आपल्याला समजून जातं. त्यामुळे आपल्याला ड्रॉइंग्स रिक्वायर्ड आहेत. त्याच्यानंतर मटेरियल आणि वर्कमनशिप स्पेसिफिकेशन माहीत असणं गरजेचं आहे. आणि थर्ड येतं रेट्स. तर हे रेट्स तुम्हाला कुठे भेटतील तर DSR म्हणजे डिस्ट्रिक्ट शेड्यूल रेट असतं. त्याच्यामध्ये तुम्हाला इयरली जे रेट असतात रिवाईज झालेले ते तुम्हाला भेटून जातील. तर मेथड ऑफ टेकिंग आउट क्वांटिटीज आपण जसं कॉलेजमध्ये पाहिले की आपल्याला शिकवलं एस्टिमेशन अँड कॉस्टिंगमध्ये की आपण 2-3 मेथडने आपण एस्टिमेट बनवू शकतो. तर पहिला आहे लॉंग वॉल शॉर्ट वॉल मेथड, सेकंड आहे सेंटर लाईन मेथड आणि थर्ड आहे पार्टली सेंटर लाईन अँड शॉर्ट वॉल मेथड. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की आपण डिटेल्ड एस्टिमेट बघणार आहोत. तर याच्यामध्ये काय येतं की डिटेल्ड एस्टिमेटमध्ये की आता समजा तुम्हाला RCC क्वांटिटी काढायची, तर तुम्ही आता सुरुवातीला सिरियल नंबर टाकणार. त्याच्यानंतर पहिलं काम आहे तुमचं PCC वर्क. तर PCC वर्कमध्ये तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार PCC वर्क. त्याच्यानंतर काय येणार नंबर्स, म्हणजे आता तुम्ही एका फुटिंगचे PCC करते तर 1 नंबर किंवा सेम टाईपचे फुटिंग असतील 3-4 तर 4 नंबर्स येईल. आणि त्याच्यानंतर येईल लेंथ, त्या PCCची लेंथ, विड्थ आणि डेप्थ किती आहे. हे जर तुम्ही नंबर्स इंटू लेंथ इंटू विड्थ इंटू डेप्थ केलं तर तुम्हाला त्याची क्वांटिटी भेटून जाते. क्युबिक मीटरमध्ये PCCची क्वांटिटी आली. त्यानंतर सेकंड आहे ॲब्स्ट्रॅक्ट ऑफ एस्टिमेटेड कॉस्ट. म्हणजे काय होतं की तुम्ही जे एस्टिमेट बनवलेलं आहे डिटेल्ड एस्टिमेट, ज्याच्यामध्ये तुम्ही प्रॉपर क्वांटिटीज वर्कआउट केलेल्या आहेत, तर त्या प्रत्येक आयटमचा पर युनिट रेट काय आहे तो तुम्हाला याच्यामध्ये टाकायचा असतो. म्हणजे समजा की तुम्ही आता PCC काढली आहे, तर PCCचा क्वांटिटी किती क्युबिक मीटर आली, PCCचा पर क्युबिक मीटर रेट किती होता आणि अमाऊंट किती होईल टोटल, म्हणजे क्वांटिटी इंटू रेट केलं तर तुम्हाला अमाऊंट भेटून जाईल. तर अशा प्रकारे हा ॲब्स्ट्रॅक्ट तयार केला जातो. तर हा डिटेल्ड एस्टिमेट प्रिपेअर करण्यासाठी कोणते फॅक्टर्स आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. तर पहिल्यांदा फर्स्ट आहे क्वांटिटी अँड ट्रान्सपोर्टेशन ऑफ मटेरियल. कारण आपण मोठा प्रोजेक्ट करत असतो तेव्हा क्वांटिटी पण जास्त प्रमाणात लागते आणि त्या किमतीमध्ये, म्हणजे आता आपण जास्त माल उचलतो तर आपल्याला कमी किमतीमध्ये त्या वस्तू भेटून जातात. तर हा फॅक्टर लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे लोकेशन ऑफ साईट, म्हणजे तुम्ही कुठून मटेरियल मागवताय आणि तुमची साईट त्या लोकेशनपासून किती डिस्टन्सवरती आहे. कारण जेव्हा तुम्ही ते मटेरियल लोडिंग अनलोडिंग करत असता किंवा ट्रान्झिशन त्याचं करत असता, त्यामध्ये मटेरियल डॅमेज होता कामा नये. तर हा फॅक्टर पण लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे लोकल लेबर चार्जेस. म्हणजे तुम्ही जेव्हा बजेट एस्टिमेट प्रॉपर बनवता तेव्हा तिथला तुम्ही ज्या एरियामध्ये राहता किंवा ज्या एरियामध्ये तुमचं काम आहे तर त्या एरियामधले लेबर चार्जेस काय आहेत ते देखील माहीत असणं तुम्हाला गरजेचं आहे. तर ह्याच्यामध्ये मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अप्रॉक्सिमेट एस्टिमेट ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यामध्ये आहे कंटिंजन्सी. म्हणजे हा तुम्हाला एक्झामला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की कंटिंजन्सी जे पकडतात अप्रॉक्सिमेट बजेट बनवताना तर ते किती असतं, तर ते 3 to 5% असतं. तर अप्रॉक्सिमेट एस्टिमेट बनवण्यासाठी 3 मेथड आहेत. फर्स्ट आहे प्लिंथ एरिया मेथड, क्युबिकल कंटेंट मेथड आणि युनिट बेस मेथड. हे मी ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे की प्लिंथ एरिया मेथड काय आहे आणि क्युबिकल कंटेंट मेथड काय आहे. त्याच्यानंतर युनिट बेस मेथड काय आहे. प्लिंथ एरियामध्ये तुम्ही एरियावरती पर स्क्वेअर फीट कॉस्ट किती जाते ते तुम्हाला समजतं. क्युबिकल कंटेंटमध्ये पर क्युबिक मीटर कॉस्ट प्रत्येक मटेरियलची काय आहे त्याच्यावरून तुम्ही टोटल बजेट बनवू शकता. आणि युनिट बेस मेथडमध्ये तुम्ही प्रत्येक मटेरियलचा युनिट रेट काय आहे त्याच्यानुसार टोटल बजेट बनवू शकता. तर ही आहे एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंगची थोडीशी डिटेल माहिती. पण याच्यावरती एक्झाममध्ये काय क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात, तर द रेट ऑफ ॲन आयटम ऑफ वर्क डिपेंड्स ऑन, म्हणजे कामाचं जे आयटम आहे त्याचा रेट कशावरती डिपेंड असतो, तर स्पेसिफिकेशन ऑफ वर्क, स्पेसिफिकेशन ऑफ मटेरियल, प्रपोर्शन ऑफ मॉर्टर, ऑल ऑफ दी अबोव. तर हे ऑल ऑफ दी अबोव बरोबर आहे, कारण प्रत्येक कामाचं स्वरूप माहिती पाहिजे, कामासाठी जे मटेरियल यूज करणार आहे त्याचं स्वरूप माहिती पाहिजे किंवा
जर तुम्ही काम करताय त्याच्यामध्ये किती मॉर्टर यूज करताय ते पण तुम्हाला माहीत असलं पाहिजे. द मेन फॅक्टर टू बी कन्सिडर्ड while preparing a detailed estimate is quantity of material, availability of material, transportation of material, all of the above. तर क्वांटिटी ऑफ मटेरियल माहीत असणं तुम्हाला गरजेचं आहे जेव्हा तुम्ही डिटेल एस्टिमेट बनवता. अवेलेबिलिटी ऑफ मटेरियल अवेलेबल आहे की नाही आहे ते पण माहीत असणं तुम्हाला गरजेचं आहे. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टेशन ऑफ मटेरियल ती पण गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. थर्ड क्वेश्चन आहे द मोस्ट रिलायबल एस्टिमेट इज. फर्स्ट आहे डिटेल्ड एस्टिमेट, प्रिलिमिनरी एस्टिमेट, प्लिंथ एरिया एस्टिमेट आणि क्यूब रेट एस्टिमेट. तर रिलायबल एस्टिमेट कोणता आहे तर डिटेल्ड एस्टिमेट, कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती भेटून जात असते. अकॉर्डिंग टू ISI मेथड ऑफ मेजरमेंट द ऑर्डर ऑफ सिक्वेन्स इज लेंथ ब्रेड्थ हाईट, ब्रेड्थ लेंथ हाईट, लेंथ हाईट ब्रेड्थ, नन ऑफ दी अबव. तर जेव्हा पण तुम्ही सिक्वेन्स घेता तर तुम्ही लेंथ विड्थ आणि डेप्थच घेता. तर लेंथ ब्रेड्थ म्हणजेच विड्थ आणि हाईट म्हणजे डेप्थ. तर LBD जसं म्हणतो आपण तर ते लेंथ विड्थ आणि हाईट. तर अशा प्रकारचे क्वेश्चन्स एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंगवरती विचारले जाऊ शकतात. ह्याच्यानंतर आपण मोड ऑफ मेजरमेंट काय आहेत, प्रत्येक कामाचे कोणती कोणती कामं होतात कन्स्ट्रक्शनमध्ये आणि त्याचे मोड ऑफ मेजरमेंट काय आहेत हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.